आता तिकडे फ्रीजचं ऑपरेशन चालू झालं की फ्रीजचं कूलरचं नाही फिल्टरचं चालू आहे. काय झालं बरं का, ही दोन्ही वस्तू लागणारे दिलेले सगळ्या बंद पडल्यात आहे का नाही. फिल्टर इथं चालू आहे फ्रीज. हा अजून वर्ष तर व्हायचे लागणार, त्याच्या अगोदरच बंद पडलंय. चला इथं बघा चालू गॅस सिलिंग चालू आहे. लग्नाच्या अंतर तेव्हा बघा स्टँड मोडलं होतं, मागचं स्टँड मोडलं होतं. आता गॅस बी काय खराब झाला, बंद पडलाय. ते बघा तिकडं फिल्टरचं काम चालू आहे, सगळीकडे काम चालू आहे. बघा आता ह्यात टाकली मोटर नवीन, पहिली झाली खराब. हे टाकली मोटर पहिली झाली इथं खराब. चला आतमध्ये चालू आहे दोन्हीकडे दोन कामं, इकडं फ्रीजचं चालू आहे, इकडं फिल्टरचं. दोस्ताला बोलून घेतलं होतं त्याच्यामुळं नीट करायला. दुसरी कशी गडावागडी काम करतात, त्यामुळे आपला दोस्ताची दोस्तच असतो शेवट. होय असतोय, फक्त बोलत नाही लय. काय तो ते डायरेक्ट जाळच लावला. आता फ्रीजला बघा डायरेक्ट इथं आगच लावली. काय बंद करून टाकला, विषय संपला. सुटे सुटे कुठे गेली माणसं? तर मित्रांनो बघा, लग्नातलं फ्रीज आणि कूलर बी खराब झालता. कूलर नाही ह्याला असंच होतंय, मला काय सुचा नाही बरं सर. फिल्टर खराब झालता बघा. तर आता बघा ही चालू झालाय. तर हे बघा पाणी मस्तपैकी फिल्टरचं पाणी, आणि इकडे फ्रीज चालू झाला. कसं वाटतंय आता? चालू करते मी आता साफसफाई. लाका लगेच उद्या आता लगेच आता स्वयंपाक करायचा झाला का? ओके हा आवरती. मोटर बंद कर, मोटरचं बटन बंद कर. भरलाय आता फिल्टर. काय झालंय, एवढा राडा बघून तुम्ही माणसाने सगळा राडा कशाचा आहे. तर बघा ह्यात फिल्टरचं पाणी मी जाऊन आणलं होतं बाहेरनं, आणि इथं बघा तात्पुरतं कनेक्शन जोडलं होतं. ह्याचा बोर्ड ही काय हित आहे. तर आत तर काय सरपती समोर हे लग्नाच्या टायमाला काय झालं बरं का, ते ट्रान्सफर मध्ये येताना ह्यांच्याकडनं बहुतेक ते हे झालं असं हे मागचं स्टँड आणलं. ते काय झालं, आपण चिकटपट्टीने पॅक करून घेतलं. ते व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. आणि नेमकं काय झालं, ते जोडलं खरं आम्ही, मेन गोष्ट वेगळीच कारण होतं. तरी म्हणलं कुलिंग व्हायला सुट्टीमध्ये भाज्या खराब होत्यात. तर बघा बरं तर काय झालंय. तर एकदा बघितलं तर ती काय झालं, त्यालाच बोलवलं. ते मला गॅस लिकेज झालाय. अरा म्हणलं, फ्रीजचं तर कामच झालंय. त्यामुळे तर फ्रीज आम्ही बंद करूनच ठेवला होता. आता म्हणलं ती कधी जायचा कधी यायचा. उन्हाळा आहे, भाज्या खराब होत्यात. मला गार कोल्ड्रिंक ही आमचंच गार घशाने भरलंय आहे का नाही. मोटर चालूच आहे का? ही जुनी मोटर आहे ही, आणि ह्यात आहे ती आता मोठी मोटर टाकली इथं पाण्यात. तर चला हे जोडाजोडी करतो जागच्या जागी. हो काय म्हणते, बटन तरी बंद करायचं. गार होतंय ना? हो का? हो गार झालं. हो असं गार होत नव्हतं. आता बर्फ फिरप होणार हे. तर असू द्या, लग्नात दिलेल्या वस्तू काय खरी असतात काय खोटे असतात आहे का नाही. हा परत म्हणतील लग्नात दिली आणि तू लागला नाव ठेवाय आहे का नाही. माणसांचा विश्वास नाही, ते इलेक्ट्रिक वस्तू ते कधी बिघडतात. कमेंट करून सांगतात. परत म्हणते नवीन फ्रीज घेतला का, आणि पहिला लग्नातला दिला आणि काय केला आहे की नाही. त्यामुळे सांगायला लागतं. वस्तू असतात खराब झाली तर केली नीट, आता त्यात काय विषय. हा सांगायला लागतं ग. परत कमेंट करते दनादन. आता थांब, तिथलं सगळा पसारा बाहेर काढायचा आहे आणि लावायला घराचे. गुड मॉर्निंग. बघा काल फ्रीज वगैरे नीट केला, परत फिल्टर बी नीट केला.
तर आता मस्तपैकी चांगलं गुड कंडिशनमध्ये वर्किंग झालं आहे. तर काल बघा रात्री मी बदाम शेक आणला होता ह्यांच्यासाठी. आज बर्फ झाला आहे, बर्फ गार वातावरण झालं याचं निर्माण. तर सुटे आज तर कसं वाटतं? आजचा लोक वेगळाच वाटतंय तुझा तर. काय आता पोहेत काय एवढं शेंगदाणा टाकते का काय? ते एकदाच भाजून ठेवायचं कालवणाला पण. होय, मग काय सारखं 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 नको. तर काल तुम्ही बघितलं जात तुम्ही फ्रीजची काय अवस्था होती आणि कूलर काय ग कूलरच म्हणतोय फिल्टरची काय अवस्था होती तुम्ही बघितलं असेल. तर ती मोटर बघा आपली फ्रीजमध्ये कशी टाकली, ही कंपनीची टाकली आहे बघा. ह्यात मोठी लट आता म्हणजे पाण्याचे आता टेन्शनच राहिलं नाही. म्हणजे वाढायला फिरायला काय लोडच नाही, आहे की नाही सुटे? तशी काय करते? कांदा. कोणचा कांदा? कांदा कांदा करून घेऊन जाऊ अंदा. हा केलता का नाही? सांगितलं का नाही काय कांद्याला? माझ्या डोळ्यात पाणी येऊन देऊ म्हणजे नाही का? होय. बरं तुझं सर्दी दुखणं ओके आहे का? आता काय सांगू, ओके म्हणलं की जास्त वाढते मग. होय, मग नाही ओके म्हणून सांग. नाही ओके. तेल काढा त्यातलं. तेल संपलं का? आता तेल संपलं नेमकं खायच्या टायमाला. असू द्या, करायला लागतंय सगळ्या गोष्टी. आज बघा मला जायचंय रानात, मम्मीला मला. मी पण येणार आहे. तू पण कसं काय येणार? मी पण येणार आहे. आता पुरतं तेल भागलं का? हाय त्यातला पुडा काढून द्या आम्ही घेते. होय, मी ती पुढा काढायला गेलो म्हणलं इथं काय वाचतं यावं बघावं. तर बघा मस्तपैकी आता फोडणीला टाकलाय कांदा कढीपत्ता. आता मोडली तेलाचा मी काढतो एक तेलपुडा. तर तुमच्याकडे तेलपुडा बहुतेक ही असेल सोयाबीन, कोण म्हणतं जमिनी. आमच्याकडे बघा मुरली हा तेल आहे. जरा जरा पॅकेट मॅडम टाका. मारलंय की मग कशाला सांगितलं काढायला मला? असं द्या. आता टाक त्यात. राहू द्या, ही राहते देवाला. तेवाला ती वेगळे वय असं ते टाक. म्हणजे इकडलं खरकट असतं घेतलं, होय, चपात्याला घेतलेलं त्यात चांगलं आहे. ताजं आहे. ही अर्धी आहे, अर्ध्याच्या वर आहे. बरोबर. पोहे सगळं वांग कोण खातं का सुटे? हा वरची आहे, खायची का म्हणलं. नका बाबा. तर बघा इथं मस्तपैकी पोहे आणून दिलेत. तर पोहे खायचं आणि रानामध्ये जाऊन बघणार बघा ज्वारी किती आली किती नाही आली. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघाच, नक्कीच कमेंट करून सांगा. काय म्हणते लिंबू दिलं का आणून? हा खा की तू थोडं माझ्या सगळं. पाणी घेते. पाणी घेते का? फिल्टरचं घे की आता चालू केलेलं. तर झालं चालू झालं ॲटोमॅटिकच चालू झालं डायरेक्ट. ती पाणी संपलं की चालू होत आहे, ती लगेच चालू होत आहे. तर चला मस्तपैकी आता पोहे खातोच आणि रानाचे फेरफरकाड मारतो आणि काय चाललंय काय नाही बघून येतो. आणि ज्वारी कधी काढायची कधी नाही तुम्ही ब्लॉग पुढचा बघितला तर नक्की समजा. चालतंय बघू. चला नाश्ता करा.